नमस्कार अँड हॅलो. मी स्वाती सर्वांचे मनापासून स्वागत करते आपल्या या चॅनलवर. आज आपली लर्निंग 21 डेज लर्निंग सिरीजमधील ती अशी आहे, या क्षणात राहा. प्रेझेंटमध्ये वर्तमान काळात जागरूक राहा. जीवन हे नेहमी वर्तमानात आहे, ते कधीच भूत किंवा भविष्य काळात नसते आणि भविष्यकाळ हा कधीच नसतो. ॲक्च्युली आपण नेहमी वर्तमानातच असतो. म्हणून भूतकाळात जे घडलं त्यावर आपला काही कंट्रोल नाही आणि भविष्यकाळ जो अजून आलेलाच नाही आहे त्याचा विचार करून या क्षणामध्ये काहीच उपयोग नाही. ही लर्निंग खरंच खूप इम्पॉर्टंट आहे. बऱ्याच वेळा किंवा कायम बोललं तरी अतिशयोक्ती होणार नाही. आपण या क्षणात मुळे प्रेझेंटच नसतो, नेहमी भूतकाळात रमलेले असतो किंवा भविष्यकाळाचा विचार करत असतो. या क्षणात तुमच्यासोबत पेनफुल असं खरं ॲक्च्युली काही होत नसतं. दुःख, त्रास हा कायम भूतकाळात घडून गेलेल्या गोष्टींचा मुळे होतो. मोस्ट ऑफ द टाईम लोकांना म्हणजेच 80% लोकांना भूतकाळातील गोष्टींना कॅरी करण्याची सवय असते किंवा भविष्याची चिंता करून या क्षणात टेन्शन घेण्याची हॅबिट जडलेली असते. या दोन्हीचाही विचार करून वर्तमान अननोईंगली खराब होतो. वर्तमानात असं मुळे तुमच्यासोबत काही घडतच नसतं ज्यामुळे तुम्हाला इतका त्रास किंवा त्रागा होईल. भूतकाळ ऑलरेडी हातातून गेलेला आहे, भविष्य अजून आलेलं नाही. जे काही आहे ते या क्षणात आहे, प्रत्यक्ष क्षणात आहे, या व्हेरी मोमेंटमध्ये आहे, जो नेहमी तुमच्यासाठी अवेलेबल आहे. म्हणूनच या क्षणाबद्दल जागरूक राहणं, प्रेझेंटमध्ये राहणं खूप महत्त्वाचं आहे. या क्षणात जागरूक राहणे म्हणजे विचार करणे कायमचे बंद नव्हे. याचा साधा अर्थ असा आहे, या क्षणाबद्दल ॲक्सेप्टन्स असणे, त्याच्याशी भांडण वाद करणे पूर्णपणे बंद. जेव्हा एखाद्या गोष्टींबद्दल तुम्ही विरोध करणे बंद करता, रेझिस्टन्स निर्माण करत नाही, त्याने आपोआपच तुमची सफरिंग थांबते, शांती तुम्ही फील करता. या क्षणात तुम्हाला काही करण्याची गरज नाही, कोणाला एक्सप्लेनेशन देण्याची गरज नाही. या क्षणात फक्त प्रेझेंट राहा, अवेअर राहा. जागरूक राहण्याची प्रॅक्टिस आधी करावी लागते, त्यानंतर त्याची सवय लागेल. जिथे आहात तिथे राहण्याचा प्रयत्न करा. प्रत्येक गोष्ट पहा, फील करा. जसे की पुस्तक वाचत असाल तर 100% वाचनावरच तुमचं कॉन्सन्ट्रेशन असू द्या. पाणी, चहा, कॉफी पिताना ते नोटीस करा, त्याचा फील घ्या, त्याची टेस्ट फील करा. छोट्या छोट्या गोष्टी ऑब्झर्व करा. प्रेझेंटमध्ये एकदा का अटेंटिव्हनेस राहायला जमले, भूत आणि भविष्यात रमणे आपोआपच थांबते. प्रेझेंट पीसफुल, हॅपी आणि छान फील व्हायला लागेल आणि या क्षणात तुम्ही जितकं छान हॅपी फील करताल त्याचा पुढचा क्षण तसाच तुम्ही क्रिएट करता. प्रेझेंटमध्ये राहण्यासाठी, वर्तमानमध्ये राहण्यासाठी नेहमी स्वतःला एक प्रश्न विचारा, या एक्झॅक्ट क्षणात मी बरी आहे ना? याचं उत्तर बऱ्याच वेळा होय हेच असणार. गोष्टींचं अननेसेसरी ओझं घेणं थांबलं की सगळं लाईट हलकं होऊन जातं. तुम्ही यासाठी अफर्मेशनचा देखील वापर करू शकता. आय एम प्रेझेंट, आय एम ग्राउंडेड, आय एम सेफ इन दिस व्हेरी मोमेंट, आय रिलीज द पास्ट, आय ट्रस्ट द फ्युचर, आय लिव्ह नाव, पीस बिगिन विथ मी, राईट हिअर राईट नाव. या अफर्मेशनचा तुम्ही वापर करा. सो नेहमी वर्तमानात राहा. ते आपणा सर्वांसाठी गिफ्ट आहे, म्हणूनच तर त्याला प्रेझेंट असं बोललं जातं. या क्षणात दीर्घ श्वास घ्या आणि क्षण फील करा. स्वतःला धन्यवाद द्या आणि अवेअरनेसमध्ये येण्याबद्दल जागरूक राहा. सो आजची लर्निंग खूप 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 महत्त्वाची आहे. तिला आत्मसात करा. ही प्रॅक्टिस आहे. जरी थोडी अवघड वाटत असली स्टार्टिंगला तरी ती तितकी अवघड नाही आहे आणि त्याचा एक्सपिरियन्स तुम्ही लवकरच फील करता. थोड्याच दिवसात तुम्हाला खरंच मॅजिकल फील व्हायला लागेल. सो लवकरच भेटूयात एका नवीन लर्निंगसोबत, एका नवीन विषयासोबत. तोपर्यंत स्वतःची, स्वतःच्या मनाची आणि भावनांची विशेष काळजी घ्या आणि या क्षणात राहायला सुरुवात करा. हा क्षण फील करा. हा क्षण खूप सुंदर, आनंदाने, प्रेमाने भरलेला आहे.